नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या आज महाराष्ट्रामधला अत्यंत चर्चेचा विषय म्हणजे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश, मंत्रिमंडळाची शपथ. आता सगळ्यात महत्वाची आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे हे आहे की ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणजे एनसीपी कडनं छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळणं हे अपेक्षित होतं. अपेक्षित नसून हे त्यांचं नावही निश्चित होतं. पण ऐन टाइमला छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामधनं वगळण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त केलीच, पण अजित पवारवरती पण नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच त्यांच्याकडे किंवा त्यांच्या बोलण्याला किंवा त्यांच्या टीका टिप्पणीला त्यावेळेस कोणी लक्षही दिलं नाही. कारण ते बोलत राहिले, पण त्यांचं पक्षानेही कदाचित मनावरती त्यावेळेस घेतलं नाही. पण म्हणतात ना, नशिबात आहे ते कोणी हिरावू शकत नाही आणि नशिबात नाही ते कोणीच या जगामध्ये देऊ शकत नाही. सेम भुजबळ यांच्या बाबतीमध्ये तसंच झालं. कारण त्यावेळेस शपथ घेणं हे भुजबळांच्या नशिबामध्ये जरी नसलं तरी 3-4-5 महिन्यानंतर जो प्रसंग घडला बीडमध्ये आणि ह्या प्रसंगाला अनुसरून धनंजय मुंडे यांच्यावरती पूर्ण महाराष्ट्रभरामधनं टीका झाल्या आणि अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि थेट 1 ते 1.5 महिन्यानंतर पुन्हा एकदा त्या रिक्त झालेल्या पदासाठी धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांनी आज शपथ घेतली असं म्हणायला हरकत नाही. कारण छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये आले म्हणजे पुन्हा जरांगे वर्सेस छगन भुजबळ हा वाद पुन्हा आज पाहायला मिळाला. म्हणजे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यानंतर साहजिक आहे ते ओबीसीचं नेतृत्व करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदय यांनीही आज पत्रकारांना बोलताना सांगितलं की छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते तर आहेतच, त्यासोबत ते भारत देशातील ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेणं हे आमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आता हे असं बोलल्यानंतर सगळ्यात पुन्हा महत्वाचा प्रश्न पडतो ते मराठा समाजाच्या जे आरक्षण आहे किंवा ओबीसी मध्ये समावेश करण्यामध्ये ज्या व्यक्तीचा विरोध होता आणि ज्या व्यक्तीच्या बदल म्हणजे छगन भुजबळ बद्दल जरांगे पाटील वारंवार टीका का करतात? कारण कुठेतरी फूस आहे, कुठेतरी असं छगन भुजबळ यांना कदाचित वाटत असेल की मराठा समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये आला नाही पाहिजे. साहजिक आहे जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर मनोज जरांगे पाटील लढत असतील तर ते छगन भुजबळ यांच्यावरती टीका करणं साहजिक आहे. आता एकंदरीत चित्र हेच उभं आहे की छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आड किती वेळा छगन भुजबळ आता भविष्यामध्ये येतात हेही बघणं तितकंच औचित्याचं ठरणार आहे. आज छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली, त्यामध्ये ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं नुकसान केलं. मराठा समाजाचं जे महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ म्हणून जे कार्य होतं ते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे कुठेतरी विस्कळीत झालेलं आहे असं छगन भुजबळ म्हणतायत. पण एकंदरीत जर पाहता मराठा समाजासाठी ज्या पद्धतीने जरांगे पाटील लढले किंवा लढत आहेत त्या पद्धतीने तर आतापर्यंत मराठा समाजाला कुठं नुकसान झालेलं आहे असं तर भासत नाहीये किंवा असं दिसत पण नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये तसं होईल असं वाटत पण नाहीये. पण हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळ यांच्यावरती कडकडीत टीका करत असतानाच अजित पवार हे ज्या पद्धतीचे लोक पोचतायत, आता ते मनोज जरांगे पाटील यांनी उघड टीका केली आहे आणि त्यांनी अजित पवार यांनाही एक इशारा दिलेला आहे की अजित पवार यांना हे अवघड जाईल किंवा त्यांना भविष्यामध्ये हे निर्णय जे घेतलेला आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याचा याचं भोगावं लागेल. असं एकंदरीत हे चित्र पाहता छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री तेवढी सुखकर कुठं वाटताना दिसत नाही. इव्हन छगन भुजबळ सोडले तर एकंदरीत पाहता कुठेतरी छगन भुजबळ यांच्या एंट्रीवरती महाराष्ट्रामधनं काही नेत्यामधनं
किंवा मराठा समाजाच्या काही नेत्यांमधनं रोष निघताना दिसतोय. याचं कारणच म्हणजे ओबीसी वर्सेस मराठा. कारण ओबीसी मध्ये समावेश करण्यासंदर्भामध्ये किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये जे शासनाने अध्यादेश काढला होता, शासनाने नोंदी शोधणं चालू केलं. जवळपास 55 लाख नोंदी सापडल्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त सापडल्या. त्याचं सर्टिफिकेट पण देणं चालू होतं, त्याचा ओबीसी मध्ये समावेश करणं पण चालू होतं. पण आता पुन्हा एकदा सरकारमध्ये ओबीसी नेताच आल्यामुळे कुठेतरी ह्याला ब्रेक लागण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे एकंदरीत जरांगे पाटील यांनी आज छगन भुजबळ यांच्यावरती टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर एकंदरीत पाहणं आता हेच औचित्याचं ठरणार आहे की येणाऱ्या काळामध्ये भुजबळ यांचा मराठा समाजाला अडथळा येतो काय, आणि जर येत नसेल तर भुजबळ त्यांना कोणतं खातं मिळतं आणि पुन्हा त्यांचा महाराष्ट्रासाठी किंवा ओबीसी नेत्यासाठी किंवा मराठा समाजासाठी काय फायदा होतो हे येणारा काळच सांगू शकतो. जय हिंद, जय भारत.